दुसरा चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने फक्त प्लेस करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात. एक धाव इथून मात्र मिळेल. अकाउंट झालंय ओपन. 2 चेंडू आतापर्यंत राहुल म्हात्रेने फेकलेत आणि 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती सागर. 360 प्लेयर, चिट्टू या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. प्रचंड अनुभव, अनेक साऱ्या स्पर्धा पाहिल्यात, अनेक सारे ऊन पावसाळे आणि क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव घेऊन डॅडी मोरे चषकामध्ये उतरलाय सागर आणि त्याला सामना करेल गोलंदाजीसाठी. आपण पाहतो राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रेकडे देखील अनुभव प्रचंड आहे. 20 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इथे मात्र थांबूस वाकट करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून मात्र मिळेल. तर धीरज स्ट्रायकिंग एंड वरती आहे. धीरजसाठी सुवर्ण संधी. सलग 3 चौकार जर आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल रहीम कुरेशी साहेबांकडून. संधी आहे फलंदाज धीरज. धीरजकडे गोलंदाज राहुल तयार. राऊंड द विकेट. प्रचंड बाहेर निघालेला हा बॉल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 चेंडू झाले. 3 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र गॅप मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती डिफेन्स केला होता, आता मात्र 4 धाव्यांसाठी डिपॉझिट केलंय. धावा 4 मिळाल्या धीरजला. सुरुवात झाली आहे. फटक्यांचे चटके लागायला लागलेत. 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. राहुल म्हात्रे तयार. खांद्यांवरती असलेला जोर. इथे मात्र पुन्हा एकदा विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. गणराजने प्रयत्न केला. प्रयत्नांना पूर्ण नंबर 100. पण खात्यामध्ये 4 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमचा. सलगचा दुसरा चौकार धीरजच्या बॅटमधून. संधी आहे धीरजकडे. 2 चौकार तर आलेत. या चेंडूवरती चौकार आला तर रहीम कुरेशी साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. चौकार मारावा लागेल प्राइज पटकावण्यासाठी. राहुल म्हात्रेच्या अगेन्स्ट वेगाचा वापर केला. वेगासमोर आरसा दाखवला धीरजने. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. प्रणय तिथे मात्र तैनात. 1 धाव इथून मात्र मिळेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं षटकाची सुरुवात डॉट बॉलने. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. मधल्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार, 1 वाईड, 1 सिंगल. त्यासोबत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल R1 स्पोर्ट्स विपक्ष रॉयल मुकेश चेंबूर. तर नुकताच आम्हाला माहिती मिळाली की आज वाढदिवस देखील आहे धीरजचा. धीरजला या चषकाच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पण सध्या तरी या शुभेच्छांना धावांमध्ये परिवर्तित करावं लागेल. 6 चेंडूमध्ये 6 चौकार आले तर 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल रहीम कुरेशी साहेबांकडून. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. आकाश पाटील तैनात आहे. 1 धाव इथून मात्र मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुकेश. जबरदस्त गोलंदाज. आता मात्र सागरच्या समोर मुकेशचा वापर केलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज. स्ट्राइक वरती सागर. बेफिकर सागर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. 360 खेळण्याचा त्याचा अंदाज आणि या खेळानेच चिट्टू या नावाने अनेक सारे जण या खेळाडूला ओळखतात. धावसंख्या धावफलकावरती 14. इथे मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पायावरती आलेला चेंडू फाईन लेग मध्ये टॅपच्या माध्यमातून खेळून काढला. 1 धाव इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15.
स्ट्राइक वरती धीरज, स्वीप करण्याचा प्रयत्न. कीपर पेक्षा बॅकवर्ड पॉइंट मधील आकाशला आत्मविश्वास प्रचंड होता. त्याने अपील इथपर्यंत आवाज आला त्याच्या अपीलचा. डॉट बॉल. मुकेश तयार. स्टेप आउट होऊन वी शेप मध्ये अलॉंग दी कार्पेट. इंडिया गेट मधून चेंडू सीमा पार. धावा 4. मिसफिल्ड. चूक झाली रुचित कडून. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19. बुलेट स्ट्रोक. पूर्णपणे पॉवर जनरेट केली. झटका लागला रुचितला आणि फटका लागला गोलंदाजाला, कारण की त्याच्या खात्यामध्ये 4 धावा. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिद्धू आहेत. नॉन स्ट्राइक वरती थ्रो. थोडीशी स्पीड वाढवावी लागली धीरजला, कारण की थ्रो तितका जबरदस्त. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 20. 20 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. इथे मात्र तामोस्कुळा कट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला गॅप खुली आहे. ओळखलं. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करत असताना 4 धावा एकवटल्यात आपल्या संघासाठी. फलंदाज सागरने. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 24. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12. गोलंदाजाचे 12 वाजवलेत या 2 फलंदाजाने, धीरज आणि सागर. अगदी नावाप्रमाणे खेळ सुरू आहे. एका बाजूला धीरज संयमी खेळ दाखवतो, तर दुसऱ्या बाजूला आपण सागरासारखा खेळ पाहतो. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश पाटील. धावांवरती ब्रेक लावायचा आहे, तर शीर्षा प्राप्ती 11 संघाला आकाश पाटीलचा वापर करावाच लागेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलचा वापर. स्ट्रायकिंग एंडवरती धीरज. पहिला चेंडू फॉलो केलं फलंदाजाला. 1 धाव इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळत असताना पंचवीस धावा धावफलकावरती. इथे मात्र ऑन साइडला उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. बॅटचं कनेक्शन फक्त हवेसोबत झालं. यावेळी येतो डॉट बॉल. 25 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट आकाश तयार. इथे मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑन साइडला गेला. फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला, चेंडू ऑन साइडला. अर्थातच जिथे खेळायचा होता तिथे मात्र गेला नाहीये. एकच धाव मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26. 26 धावा. चांगली गोलंदाजी. मी आधीच सांगितलं विकेटची गरज आहे तर आकाश पाटीलचा वापर करावा लागेल. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मनीष तिथे मात्र तैनात. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आतापर्यंत योग्य टप्प्यावरती फेकलेत. 27 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती सागर. एक धाव इथून मात्र मिळेल. चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क झाला आणि धावसंख्या 1ने पुढे सरकते. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. या षटकातील अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये 4 धावा फक्त खर्च केल्यात आकाश पाटीलने. आता मात्र लाईन चेक केली जाईल. काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न, कारण की माहिती आहे 5 चेंडूंमध्ये 4च धावा आल्यात, तर एकही चौकार आला नाहीये 5 चेंडून अगोदर. तर या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धीरज करेल.
आणि त्यामध्ये काहीच वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत आकाश पाटीलने 2 अवांतर चेंडू फेकलेत, 2 वाईट बॉल, त्यामध्ये पंच थोडेसे बिझी राहिलेत. 2 वेळा आमच्याकडे सिग्नल त्यांनी पोहोचवलाय व्हाईट बॉलचा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 30. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश तयार आपला मार्कवरती. धीरजच्या स्लॉट मध्ये आलेला हा बॉल, थोडासा फंबल, थोडंसं जगल झालं होतं, पण शेवटच्या क्षणाला बॉल पकडलाय, सापडलाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकां अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 31 धावा आई गावदेवी चिंतामणी संघाची. एका बाजूला आपण पाहतोय सागर हलक्या हलक्या हाताने धीरजला स्ट्राईक वरती आणतोय. धीरजने मात्र आतापर्यंत या डावामध्ये 2 चौकार मारलेत, त्याच्या बॅट मधून देखील सिंगल. दोन्ही खेळाडू बिझी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न वारंवार करतायत आणि त्यामुळे कुठेतरी गोलंदाजांवरती दबाव. 3ऱ्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलचा वापर जरूर केला. आकाश पाटीलने चांगली गोलंदाजी केली, धावांवरती लगाम लावला, धावांवरती अंकुश लावला. पण आता मात्र 4थ्या ओव्हरमध्ये वापर कोणाचा केला जाईल. श्रीषा प्राप्ती 11 संघ इथे मात्र आपल्या सगळ्या खेळाडूंकडे पाहिलं, एकत्रित आले, एकत्रित येऊन गणराज भोईरचा वापर केलाय. गणराज भोईर दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची त्याची क्षमता. स्ट्राईक वरती मॅन इन फॉर्म धीरज, ज्याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवस आहे, हा दिवस त्याला खास बनवायचा आहे, तर त्याचा क्लास दाखवावा लागेल. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटचं क्षेत्र रिकामी, तिथे मात्र धावा मिळाल्या 4 धीरजला. मी आधीच सांगितलं धीरजकडे फॉर्म आहे, क्लास, आज त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा गिफ्ट तो आपल्या टीमला देतो धावांच्या स्वरूपात. क्या बात आहे धीरज, जबरदस्त जबरदस्त बॅटिंग, अफलातून. आधुनिक फटके पाहायला मिळतात धीरजच्या बॅटमधून. स्वेट करण्याचा प्रयत्न, अखेरच्या क्षणाला बॅटचा फ्लो थांबवला. त्याचं कारण की पंच आमच्याकडे वळालेत, सिग्नल आला व्हाईट बॉलचा. इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते, पंचांचं बोर्ड आकाशाकडे, फलंदाज इथे मात्र झाल्या बाद. आता मात्र धीरजला माघारी पाठवलं. आतापर्यंत धावा ओसंडून वाहत होत्या, त्या समोर धरण्याचं काम केलंय गणराज भोईरने. वाहणाऱ्या धावांना रोखायचंय तर धरण उभं करावं लागेल आणि गणराज भोईर आलाय त्यासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो म्हणजे कृष्णा. भगवान विष्णूंचं 7वं अवतार म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान विष्णूंचा 8वां अवतार म्हणजे कृष्णा. आता मात्र विकेट गेली आहे, लगेचच कृष्णा मैदानामध्ये आला. पावर दाखवावी लागेल कृष्णाला. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले, पण पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. सरळ नाही तर उलट काही तर करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 37. धनराज पुन्हा तयार. आता मात्र फ्लाइट दिली होती, डेरिंग आहे गोलंदाजामध्ये. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. प्रत्येक व्हाईट बॉल मॅच थोडी टाईट करतोय. व्हाईट +1 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39. चौथं षटक प्रगतीपथावर, गोलंदाज गणराज. स्ट्रायकिंग एंड वरती सागर. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडूचे 4 तुकडे करण्याचा प्रयत्न इरादा होता सागरचा, पण फक्त बॅटचं कनेक्शन हवेसोबत. आता मात्र स्लाइस केले, कापलाय चेंडू, पाठवलाय कव्हर पॉइंटला. धावा 4. आता मात्र थोडा करावा लागेल विचार, लाईन मध्ये करावा लागेल सुधार, कारण की सागरने केलाय प्रहार. नुकताच आलाय ताजा चौकार.
धावसंख्या धावफलकावरती 43. स्वेटशीट करण्याचा प्रयत्न सागर खेळतोय मैदानामध्ये. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील. डिपार्टमेंट भाई थांब. इथे मात्र ऑन साइडला मनगटी फटका. मनगटातली ताकद कृष्णाची. धावा मिळाल्या 4. चौकार आलाय. चौकारासोबत धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकली आहे. 49. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. ओमकार पाटणे, आपण कुठेही असाल कॉमेंट्री बॉक्सशी जरा संपर्क साधा. ओमकार पाटणे, तुमचा मोबाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आकाश पाटीलचा वापस. स्लॉग ओव्हरमध्ये आकाश पाटील पहिला चेंडू स्वेट शेट करण्याचा प्रयत्न. फटका खेळू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी. आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आकाशची पाहायला मिळते. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथे मात्र झाले बाद. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आई गावदेवी चिंतामणी संघाने प्रत्येक गोलंदाजाचा अभ्यास केलाय. श्रीशा प्राप्ती 11 संघाचा. पण आकाश पाटीलचा अभ्यासक्रम थोडासा हुकलाय. कारण की आकाश पाटीलच्या अगेन्स्ट धावा बनत नाहीये. थोडेसे चाचपडताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. मधल्या फळीमध्ये येऊन थांबली आहे जबाबदारी. 2 चेंडू आतापर्यंत योग्य डब्बावरती फेकलेत आकाश पाटीलने. स्ट्रायकिंग एंड वरती यश. स्वीपचा फटका आणि इथे मात्र चूक झालीये. सिद्धूकडून चूक आणि चूक झाली अर्थातच गवळी पॅटर्न मध्ये तर चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या भाषेमध्ये पण चुकीला माफी नाही. धावा मिळाल्या 4. कदाचित सिद्धूने आतापर्यंत त्याच्याकडे असे 10 चेंडू आले असतील. त्यातले तो 9 चेंडू 100% पकडेल. पण हा एक चेंडू आजच यायचा होता. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिसफील्ड झाली ओमकार चव्हाणकडून. बॅकिंग सुधार लगेच. एकच धावी तो मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 54. आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फक्त पुश केलाय. डगआउट तरी खुश असेल कारण की धावा बनल्यात आई गावदेवी चिंतामणी संघाच्या. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. स्टेप आउट होऊन टॅपचा फटका. गंधराज तिथे मात्र तैनात आहेत. 1 धावीतून मात्र मिळेल. पहिला डाव कंप्लीट झालाय. 56 वरती संपला आई गावदेवी चिंतामणी संघाचा खेळ. आणि टार्गेट असेल ते म्हणजे 57चं 57. 57 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. 57 धावांचा पाठलाग करण्या अगोदर सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल त्याआधी आपण तिसऱ्या सामन्यातील दोन्ही कॅप्टन्सला इन्व्हाइट करूयात. आर1 स्पोर्ट आणि मुकेश रॉयल चेंबूर. मुकेश रॉयल चेंबूर ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत भावेश म्हात्रे. भावेश म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा. आर1 स्पोर्ट्स आणि मुकेश रॉयल चेंबूर.
ब्लॅक ट्रॅक आणि शूज कंपल्सरी आहेत, या स्पर्धेचा नियम आहे, याकडे देखील लक्ष असतं. चेसिंग अँड ड्रेसिंग दोन्ही कंपल्सरी आहे. पहिल्या डावाकडे आपण जर नीट पाहिलं तर गोलंदाजीची एक चालली नाही. आई गावदेवी चिंतामणी संघाच्या फलंदाजासमोर एक मात्र गोलंदाज जो इफेक्टिव्ह ठरला, आकाश पाटील, ज्याने चांगली गोलंदाजी केली या डावामध्ये. अजित, आपण या टॉस साठी चला टॉस आपण करून घेऊयात. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. वेलकम शुभम. R1 स्पोर्ट्स आणि मुकेश रॉयल चेंबूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. R1 स्पोर्ट चे कॅप्टन ब्लॅक ट्रॅक आणि शूज कंपल्सरी आहेत, या स्पर्धेचा नियम. आम्ही दोन्ही कॅप्टन्सला आधी सूचना करतोय. पहिला डाव कंप्लीट झालाय आणि 57चं टार्गेट उभं केलंय. 57चं टार्गेट इथून मात्र चेस करायचंय आणि चेस डाऊन करण्यासाठी आघाडीची जोडी आपण पाहतो. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, थोडंसं गोलंदाजांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्या बॉल पासून असेल. सत्तावन्न धावा करायचे आहेत आणि 57चा पाठलाग करण्यासाठी श्रीशा प्राप्ती 11 संघाचे आघाडीचे फलंदाज आपण पाहतो. स्ट्राइक वरती प्रणय कदम, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार चव्हाण. डोंबिवली क्रिकेट मध्ये या दोन खेळाडूंना खूप मागणी आहे. गोलंदाज धीरज, बड्डे बॉय षटकाची सुरुवात करतो. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथम कदम, प्रणय कदम स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्या षटूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळाली आहे. टॉस इथे मात्र केला जातोय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे मुकेश रॉयल चेंबूर संघाने टॉस जिंकला आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. त्याआधी आपण वळूयात चालू असलेल्या सामन्याकडे, जिथे मात्र 57चा पाठलाग करायचा. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. आता मात्र धीरजच्या समोर ओमकार चव्हाण, लेफ्टी बॅटर. जेव्हा मॅटर मोठे असतील तर ओमकार चव्हाण तिथे मात्र नेहमी भरभक्कम आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात. ओमकार चव्हाणचा खेळ सागरने देखील पाहिलाय, त्याला देखील माहिती आहे कशा प्रकारे ओमकार चव्हाण खेळत असतो आणि त्यामुळे त्याचप्रमाणे फील्ड पोझिशन सेट केली आणि धीरजला त्याने तेच सांगितलं, तुझ्या तर्कश मधले सगळे तीर आज बघायचे नाहीयेत, फक्त फलंदाजाला रीड करून गोलंदाजी कर, जे संघाला गरजेचं आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय, दबाव 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 मध्ये पडली आहे. आता विकेट ओमकार चव्हाणला मैदान सोडावं लागेल, माघारी पाठवलंय. व्हाईट बॉल वरती रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का लागलाय श्रीशा प्राप्ती 11 संघाला. व्हाईट बॉलला फलंदाज जर बाद झाला किंवा नो बॉल वरती फलंदाज बाद झाला तर चेंडू काउंट असेल. अंडरआर्म क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळतात, तर हे सर्व नियम सर्व खेळाडूंना माहितीच असतील, तरी देखील आम्ही तुम्हाला सांगतो. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3. इथे मात्र ऑन साइडला मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी जो फॉर्म मध्ये खेळाडू सचिन वाघमारे,
वाघमारेने पहिलाच मारला ऑन साइडला, एक धाव मिळाली. धीरज तयार आणि इथे मात्र 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीपासून शीर्षा प्राप्ती 11 संघाचे खेळाडू गुडघ्यावरती येतात. जर असे डॉट बॉल आले तर तुम्हाला गुडघ्यावरतीच ठेवतील. आई गावदेवी चिंतामणी संघ चांगली गोलंदाजी, बड्डे बॉय चांगली गोलंदाजी करतोय. स्वीपचा फटका, बड्डे बॉयला बड्डे प्रेझेंट दिलाय सचिन वाघमारेने, ठोकलाय चौकार. आजचा दिवस सचिन वाघमारेचा आहे. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ज्यांनी दुपारचं सत्र मिस केलं असेल, दुपारचं सत्र अगदी आपल्या कब्जात घेतलं खेळाडू सचिन वाघमारेने. बादशाह खेळी आपल्याला पाहायला मिळाली, रुबाबदार खेळी त्याची पाहायला मिळाली. आता देखील जिथे मात्र खेळ सोडला होता जखम खूप मोठी झाली आहे. पराभव आला होता, चावणीत पराभव आलाय. आता मात्र पुन्हा संधी मिळाली आहे आणि नव्याने पुन्हा सुरुवात करत असताना दणका दाखवला. बड्डे बॉयला बड्डे प्रेझेंट, चौकार मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती. पण एका हाती सामना जिंकता येणार नाही, प्रणयला देखील दमदार खेळ करावा लागेल. स्ट्राइक वरती प्रणय, गोलंदाज आकाश. पहिला चेंडू पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, वारंवार तोच प्रयत्न सुरू आहे. एका प्लॅनने मैदानात उतरलाय प्रणय आणि त्याच प्लॅनला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पण गोलंदाज एक पाऊल पुढे. प्रत्येक वेळी ओळखतो फटक्याला प्रणयच्या. आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, अखेरच्या क्षणाला चेंडू सरळ सोडून दिला. कोणतीही छेडखानी केली नाहीये, छेडखानी केली नाहीये तर कोणताही गुन्हा नाहीये. तर पंचांनी पाहिलं गोलंदाजाने इथे मात्र गुन्हा केलाय, स्टिक सोडून गोलंदाजी केली आहे, त्यामुळे अवांतर धाव. धावसंख्या धावफलकावरती 10, दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात. एकेका धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम सुरू आहे प्रणयच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 11. धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न, हाफ चान्स होता कीपरकडे. एक धाव तो मात्र मिळेल. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, संघर्ष सुरू आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. प्रणयची बॅट फक्त हवेशी बोलतीये. बॅटचं कनेक्शन होणं फार गरजेचं आहे. स्विच हिटचा फटका, आता मात्र बॅटचा परफेक्ट मिडल आणि परफेक्ट कार्यक्रम झालाय. धावा 4 मिळाल्यात. टप्पा शोधतच होता प्रणय आणि आपल्या टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करायचाच. संधी मिळाली, संधी हुकवली नाहीये आता मात्र प्रणयने. 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आता मात्र ऑफ ब्रेक फेकला होता. ओळखलं गोलंदाजाने की फलंदाज इथे मात्र रिदम शोधतोय, त्याला मात्र लय मध्ये येऊन देत नाहीये. 17 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावा धावफलकावरती. आता मात्र 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज. 18 मध्ये 40 करायच्यात.
तिसऱ्या षटकामध्ये धीरजचा वापर केला. बड्डे बॉल पुन्हा एकदा येतो. स्ट्रायकिंग एंडवरती प्रणय कदम. अरे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकदा वितो मात्र मिळेल. त्याचबरोबर डॅडी मोरे चषकामध्ये आपण पाहतो प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या गर्दीमध्ये व्यासपीठावरती उपस्थित झालेत आमचे मान्यवर आदरणीय अनिलजी सावंत साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. फ्रंट लाईट्स ऑन झाल्यात आता मात्र. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मनगटी फटका सेमी हेलिकॉप्टर पावर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. धीरज चांगली गोलंदाजी करतोय. अगदी मोजून मापून गोलंदाजी करतोय. आता मात्र स्वीपचा लाजवाब फटका. काय बॅटिंग सुरू आहे सचिन वाघमारेची. धीरजच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा त्याला बड्डे प्रेझेंट दिलाय. आतापर्यंत 2 चौकार सचिनच्या बॅटमधून आलेत आणि बड्डे बॉयच्या अगेन्स्टच आलेत. धीरजला ओळखलंय सचिन वाघमारेने. धावसंख्या धावफलकावरती 22. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट मधून स्वीट साऊंड ऐकायला आला पण या धावेने कदाचित गोडवा नसेल पसरला डगआउट मध्ये श्रीशा प्राप्ती 11 संघाच्या. धावसंख्या धावफलकावरती 23 आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी. धीरज देखील चौकारानंतर लगेचच उत्तर देतो. जसं काही लेखी परीक्षेला नाही तोंडी परीक्षेला उतरलाय. कारण की ताबडतोब उत्तर देणं सगळं पाठांतर असणं हे तोंडी परीक्षेमध्येच पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 23. स्विच हिट. आता देखील धावा मिळतील 4. प्रणय कदमचा दमदार स्ट्रोक. चेंडू सरळ सीमा पार. चौकार. 27 27 धावा झाल्यात. आक्रमण करायला सुरुवात झाले. आतापर्यंत लय शोधवता आता धावांचा प्रलय पाडतोय प्रणय कदम. जबरदस्त. मंगलमूर्ती संघाचा हा खेळाडू. सुरुवात मंगलमय नव्हती पण आता या डावामध्ये दंगल टाकण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आता वेगाने फेकलेला हा बॉल. रनआउटची संधी. फलंदाजी ते मात्र होईल बाद. विकेट मिळाली आहे. प्रणय कदमला आता मात्र माघारी पाठवलं. आता मात्र गोलंदाजीसाठी चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज साईचा वापर केला. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 27. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 30. सत्तावीस धावा झाल्यात. 12 मध्ये 30 करायच्यात. गोलंदाज साई पण घाई करावी लागेल ती शिशा प्राप्ती 11 संघाच्या फलंदाजांना. कारण की आता मात्र पहिल्या दुसऱ्या घेरवर नाही तर चौथ्या 5व्या घेरवरती शिफ्ट व्हावं लागेल. आधुनिकता वाढली आहे. गाड्यांमध्ये देखील 5वा 6वा घेर आलाय तर क्रिकेटमध्ये देखील त्याच घेरचा वापर करावा लागेल. तितकी स्पीड हॉर्स पॉवर दाखवावी लागेल. पण सध्या तरी सचिन वाघमारे नावाचं इंजिन त्याची सीसी वेगळीच आपल्याला खेळ दाखवते. 11 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27. 12 मध्ये 30. गोलंदाज साई. स्ट्राइक वरती सचिन टू साई. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते परांगणच्या माध्यमातून. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. इथे मात्र स्टेप आउट 2 विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्ट्राईक वरती थ्रो.
जलद गतीने आला, तितक्या जलद गतीने धावला आकाश. एक धाव मिळाली. पहिल्या डावामध्ये इफेक्टिव्ह गोलंदाजी केली होती आकाश पाटीलने. आता मात्र डाव थोडस अडचणीत सापडला श्रीशा प्राप्ती 11 संघासाठी. इथून मात्र बहारदार खेळी आकाश पाटीलची हवी आहे. सचिन वाघमारे स्ट्रायकिंग एंड वरती 29 धावा धाव फलकावर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या भागाला लागून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर, आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल सचिन वाघमारेला. रस्ता मोकळा डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असताना सचिन वाघमारे. आता मात्र नवीन फलंदाज सिद्धू. सिद्धू देखील जबरदस्त खेळाडू आहे. सुरुवात अडिवली संघापासून केली होती, त्यानंतर आपण पाहतो लक्ष्मी 11 संघामध्ये खेळतोय, आणि आज मात्र श्रीशा प्राप्ती 11 संघामध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र क्लीन बोल्ड. या मॅच मध्ये फार काही करता आलं नाहीये सिद्धूला. सिद्धूचं खातच खुललं नाहीये, कारण की जेव्हा एक चेंडू आला होता फिल्डिंग करत असताना मिसफिल्ड झाली, चौकार गेला. बॅटिंगला आला, पहिल्या चेंडूवरती बाद. जर अंडरम क्रिकेटमध्ये फॅन्टॅसी पॉइंट्स असते आणि सिद्धूला कोणी कॅप्टन केलं असतं तर त्याने आता डोक्यावरती हात मारला असता. फॅन्टॅसी पॉइंट्सची देखील एक वेगळी मजा आहे, ड्रीम 11च्या चाहत्यांना जरूर समजेल. आता मात्र रुचित आला. ऑफ साइडला खेळायचा होता, ऑन साइडला गेला. एक धाव इथून मात्र मिळेल. एक धाव इथून मात्र मिळेल. मॅच थोडीशी कठीण वाटायला लागली आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक ड्रीम 11चा चाहता 49 राऊंड 3 करोड जिंकण्याचे जे स्वप्न पाहत असतो, त्याचप्रमाणे थोडंसं कठीण वाटायला लागलंय या सामन्यामध्ये जिंकणं श्रीशा प्राप्ती 11 संघाचं. पहा, आकाश पाटील देखील बाद. अजून एक फलंदाज बाद. म्हणजेच काय, ड्रीम 11 मध्ये ज्याला व्हाईस कॅप्टन केला होता तो देखील बाद. आता 3 करोडचं स्वप्न हुकलं. कदाचित डॅडी मोरे चषकाचं देखील. कृष्णा तयार. स्वीपचा लाजवाब फटका, सिग्नेचर स्ट्रोक रुचित भंडारी. चेंडू सरळ सीमा पार, धावा 4. धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या मदतीने 34 धावा. सागर 34 झालेत. 5 चेंडूंमध्ये 23 धावा करायच्यात. 5 मध्ये 23. इथे मात्र ऑन साइडला अजून एक चांगला लाजवाब फटका. देर आहे दुरुस्त आहे. असा खेळ दाखवतो की आघाडीच्या फलंदाजांना थोडासा विचार करावा लागतं की रुचित भंडारीला वर पाठवलं असतं तर काय केलं असतं. काय केलं असतं तर 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्यात रुचित भंडारीनं. 38 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 4 मध्ये 19 करायच्यात. 4 मध्ये 19. लक्ष थोडंसं कठीण. ओपन फॉर्मॅट मध्ये जर षटकार असता तर कदाचित मॅच अगदी जवळ पाहायला मिळाली असते, पण इथून मात्र गोलंदाजाने चूक केली तर कदाचित नुकसान मोठं होईल. स्ट्रायकर एंडवरती थ्रो, एकच धाव इथून मात्र मिळते. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 39. पहिला सामना आपण पाहिला तो म्हणजे पहिला सामना जिंकला देवा प्रतिष्ठान ऐरवली या संघाने. परास्त केलं जमा 11 डोंबिवली संघाला. आता मात्र आपण पाहतोय श्रीशा प्राप्ती 11 डोंबिवली संघ देखील जवळजवळ पराभवाच्या दिशेने. तिथे मात्र चांगला फटका, जय आणि पराजयामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न रुचित भंडारीचा. त्याच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. 44. मिसफिल्डचे चौकार आता मात्र कुठेतरी या मॅच मध्ये महागात ठरलेत. सिद्धूने 1 चौकार सोडला, रुचितने स्वतः 1 चौकार सोडला, आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजेच आई गावदेवी चिंतामणी संघाने. पुन्हा एकदा म्हणावं लागेल
डोंबिवलीमध्ये स्पर्धा डोंबिवलीच्या संघाला परास्त केलंय. अर्थातच आई गावदेवी चिंतामणी संघ आला, त्यांना सर्वांनी पाहिलं आणि ते जिंकून गेले. दुसऱ्या फेरीमध्ये केला प्रवेश. आणि आता मात्र यानंतरची मॅच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्रीशा प्राप्ती 11 डोंबिवली संघाला, ज्या संघाने परास्त केलं आई गावदेवी चिंतामणी संघाचा, ज्याने चिंतन मुक्त केलं. बहारदार खेळी आज आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. धावा 22 बनवल्या आणि दुसऱ्या डावामध्ये 2 षटकं त्याने फेकली आणि इतका जबरदस्त खेळ त्याचा पाहायला मिळाला. बड्डे बॉय धीरज ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळी